परंतु इथे आता मात्र तसं नसणार आहे. एकच षटक पॉवर प्लेचं असणार आहे. म्हणजे गोलंदाजांना इथून मात्र प्रत्येक टीमसाठी पॉवर प्लेचं जे षटक आहे ना ते कमालीचं टाकावं लागणार आहे. चला श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली संघ बॅट्समन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यासाठी पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. जर पहिली 3 षटकं तुम्ही 15 मिनिटांमध्ये मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली नाहीत तर मग मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. आणि जर असं झालं नाही तर मग मात्र तुम्हाला इथून एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळवावा लागेल. हॅलो, तत्पूर्वी पुढील मॅचसाठी विनंती असेल. खारकोपर 11 खारकोपर आणि प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आपला कॅप्टन अथवा कोण एखादा खेळाडू जर आला असेल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. खारकोपर 11 खारकोपर आणि त्यांच्या विरोधात प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. आपण जर दाखल झाला असाल तर तुम्ही रिपोर्टिंग करा, आमच्यापर्यंत पोहोचा. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू शुभम सर. अतिथी देवो भव आलेल्या परिपाहुण्यांचा स्वागत सत्कार समारंभ करणं ही आपली भारताची संस्कृती. म्हणून मात्र परिपाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होतोय. तर नंतर मात्र आपण मॅचकडे वळतोय जिथे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. उमरोली संघाकडनं शरद आणि साहिल लोंगळे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन आपल्याला खेळपट्टीचा ताबा घेत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक म्हणजे धावा जमवण्याचं षटक ज्याला म्हटलं जातं. कारण फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. राजू ठाणगे गोलंदाजी मार्कवरती मात्र नक्कीच सज्ज होत आहेत. आणि पळसपे मोर्या 11 पळसपे संघाकडून जर पाहिलं ना तर अगदीच मागील मॅचमध्ये जी 2 षटकं त्यांनी हाताळली ती षटकं जरी महागडी ठरली असली ना तरी इथे कर्णधाराने या गोलंदाजावरती विश्वास का दाखवलाय ना ही गोष्ट म्हणजे ती एक खेळाडू वृत्ती त्या गोलंदाजामध्ये नक्कीच पाहायला मिळते. आतापर्यंत एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून तो नक्कीच खेळलाय आणि हा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज या मोर्या 11 पळसपे संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू टाकला जातोय मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या दिशेनं. चेंडू 1-2 बाउन्स सीमारेषा पार. आक्रमण इरादे स्पष्ट येतोय चौकार. इथे जर पाहिल्यानंतर पहिल्या चेंडूवरती राजू ठाणगे यांच्यावरती आक्रमण चढवलंय. राजू ठाणगे यांच्यावरती आक्रमण चढवलंय आणि शरद बुंधाटे मात्र पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला साहिल पाहायला मिळतोय. दरम्यान इथे काय पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत असताना चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॅटची हलकीशी कडा घेऊन तिथे मात्र चेंडू अडवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातोय परंतु क्षेत्ररक्षकाला तो सूर गवसत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती सूर गवसलाय मात्र शरद दुंधाटे या खेळाडूला. आता मात्र आपल्याला कमबॅक पाहायला मिळते. थोडासा गतिमान चेंडू गतीमध्ये बदल करताना गोलंदाज पाहायला मिळतो. या गोलंदाजाकडे अनुभव आहे. त्याच अनुभवाचा वापर अगदीच वाईडिश लाईनला चेंडूची फेकी केली जातीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना 1 बाउन्स सीमा रेषा पार चेंडू जातोय. चौकार येतोय.
धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे काय पाहायला मिळतंय, कव्हरचा फटका, वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार. इथं मात्र राजू ठाणगेवरती चढवलं जाणारं आक्रमण. शरद दुहाटे ऑन फायर. 4 धाव. इथे सुद्धा काय पाहायला मिळते, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. नेत्रदीपक फटका खेळत असताना चांगलं कौशल्य क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धाव फलकावरती 15 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. एक चांगलं धावफलक आपल्याला पाहायला मिळते श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली संघाकडून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाय रोवून मैदानावरती खेळपट्टीवरती उभी आहे. चांगलं आक्रमण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावफलकाला आकार देण्याचं जे काम होतं ना, ते नक्कीच इथे सलामीला आलेल्या शरद आणि साहिल या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. आता मात्र चेंडू विश्वासानं त्या ठिकाणी कुणाच्या हातामध्ये दिला जाणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल बयकर. मागील सामन्यामध्ये या गोलंदाजांनी नक्कीच कमालीची कामगिरी केली होती, चांगले चेंडू टाकले होते. आपण आता पाहतो इतक्या वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असणारा साहिल लवंगे हा खेळाडू मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतोय. ISPL मध्ये खेळलेला खेळाडू. इथे मात्र फसवा चेंडू टाकला जातोय आणि तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून मैदानाच्या आतमध्ये फसवलं जाते की काय. एक धाव येते आणि खऱ्या अर्थानं आत्ता साहिल लवंगे ऑन स्ट्राईक आपल्याला येताना पाहायला मिळतोय. साहिल लोंगळे हा खेळाडू आपल्याला ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक डॉट चेंडू होतोय. साहिलसाठी पहिलाच जो चेंडू टाकलाय ना, तो डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि थोडंसं कमबॅक जर म्हटलं ना, तर मोरया 11 पळसपे संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला होताना पाहायला मिळतंय. गोलंदाज राहुल बयकर गोलंदाजी मार्कवरती असताना आता मात्र इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू खाली येतोय. महत्वपूर्ण विकेट. साहिल लोंगलेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कमालीची कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल बयकर याची बळीची टाळी. साहिलची जागा भरून घेण्यासाठी हर्षल लोंगळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहतोय. नक्कीच खेळपट्टीचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु काय कमालीचं षटक, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं पुनरागमन गोलंदाजी मार्कवरती राहुल बयेकरच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चिकाटीची गोलंदाजी. इथे पण फटका फसला. आकाशाची उंची गाठताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बॅक टू द बॅक आपल्याला विकेट पाहायला मिळत आहेत. आल्या सरची इथून मात्र हर्षल लोंगळेला मैदानाच्या बाहेर पाठवून देण्याचं काम केलंय राहुल बयेकरनं. आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार काय? जरतरचा सवाल नक्कीच आहे. जरतर मध्ये क्रिकेटला स्थान नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेटही पूर्ण नाहीये. राहुल बयेकर ऑन विकेट हॅट्रिक.
जे रत्नदीप लोंगळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कमालीची गोलंदाजी राहिली आहे. मोर्या 11 पळसपे संघाकडून गोलंदाजी करत असताना राहुल बयेकर ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार का, उत्कंठाशी गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदीच आपण पाहतोय साईड स्क्रीनच्या डोक्यावरून लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आल्यासरची रत्नदीपच्या बॅटमधून. इथे काय पाहायला मिळते, डॉट चेंडू. धावफलकावरती धावा आपल्याला 22 धावा पाहायला मिळत आहेत. 2 बाद 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु हे षटक मात्र कमालीचे राहिले. जरी एक मोठा फटका आला असला ना तरी फक्त आणि फक्त धावा इथून 7च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. तर साहिल लोंगळे आणि हर्षल लोंगळे या 2 खेळाडूंच्या माध्यमातून 2 महत्त्वपूर्ण विकेट गेल्यात. आता तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा जर म्हटलं तर 12 चेंडू आणि 22 धावा. धावफलकही जर पाहिलं तर उमरोली संघानं मात्र नक्कीच एक आकार देणारं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. राजेश पाटील नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. पंचांना पार करून टाकण्यासाठी मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्शिपचं अस्त्र काढलंय, सुईतून धागा जसा ओवाना तसा इथं फटका सजवलाय. चेंडू सीमारेषा पार येतोय, एक महत्वपूर्ण चौकार. झाली असतील ना तरी शरद बुंढाणे मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की मीही सहजासहजी हार मानणार नाहीये. तो मात्र धावांना आकार देण्याचं काम करतोय. महत्वपूर्ण चौकार आल्यानंतर धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय राजेश पाटील यांच्यावरती 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि रिव्हर्शिपचं जे अस्त्र इथून मात्र शरद बुंढाणे या खेळाडूंना बाहेर काढलं होतं ना, त्यासाठी आता तिथे क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण. आता मात्र डॉट चेंडू होतोय, अगदीच पुढच्या दिशेनं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलच्या टप्प्यावरती येऊन टप्प्यात कार्यक्रम करण्याचा प्रयत्न इथून शरद बुंढाणे या फलंदाजाकडून होत असताना गोलंदाजाने मात्र हेरलंय. शेवटपर्यंत फॉलो केलंय फलंदाजाला आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र एलिव्हेशन तेवढं पाहायला मिळालं नाही. दरम्यान 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय, रत्नदीप थांबवत आहेत तोपर्यंत 1 धाव येते. शरद यांनी 2 धावांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला असेल तर कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत, 27 धावा पाहायला मिळतात, माफ करा. हॅलो, तत्पूर्वी पुढील मॅचसाठी विनंती आहे. खारकोपर 11 खारकोपर आणि प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई. खारकोपर आणि शेई टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या, ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय.
इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि रत्नदीप लोंगळे या खेळाडूला सुद्धा इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बळीची टाळी, विकेटचं पतन. पहा, खारकोपर टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. शेही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण लगेच या टॉस करण्यासाठी. नवीन फलंदाज भावेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. मोठा फटका, आक्रमक स्ट्रोक, एलिव्हेशन नव्हतं इथे, मात्र फटका सजवताना पाहायला मिळतो. फटका फसलाय आणि एकच धाव मैदानात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगानं इथे फेकी केली जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये केली जाणारी आत्महत्या म्हणजेच धावबाद इथून पाहायला मिळतोय. डेंजर झोन वरती मात्र चेंडू फेकला गेला आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आलंय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांना अगदीच आपण जर आउटफील्ड पाहिलं ना मैदानाचं, तर आउटफील्ड थोडंसं खराब पाहायला मिळते. परंतु अशा आउटफील्डमध्ये सुद्धा एक चांगली क्षेत्ररक्षकीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अगदीच स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून. पतन आलंय. नवीन फलंदाज आलाय आपल्याला गणेश गारे पाहायला मिळालाय स्ट्राईक एंड वरती. इथे मात्र थोडासा फंबल पाहायला मिळतोय. रनअप मध्ये नव्यानं पुन्हा सुरुवात करावी लागेल. लांब उडी घ्यायची असेल तर तुम्हाला 2 पावलं माघारी यावं लागतं. तसंच होणार की काय, म्हणून इथे आपण राजेश पाटील पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करताना गोलंदाजाला पाहायला लागेल. काय चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे हेरले आणि हळूवार पद्धतीने बोट चेंडूवरती फिरवत असताना चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकावरती. कमालीचं षटक पाहायला मिळालं. जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या ना, तिथून मात्र त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा जर आपण पाहिलं ना, तर राहुल बयेकर आणि राजेश पाटील या 2 खेळाडूंना दिल्यात. म्हणजे पहिलं षटक महागडं ठरलं होतं, परंतु त्या षटकाला सावरत असताना दुसरं आणि तिसरं षटक कमालीचं षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 4 इन ॲट नंबर 4 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती विनय गवंडी आपलं शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. आता मात्र फक्त 28 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता आक्रमण चढवलं जाणार काय. शरद बुंढाणे हा फलंदाज आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हलक्या हाताने पाहिलं तर कव्हरचा फटका त्या ठिकाणी केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव घेतलीये. गणेश गारे हा फलंदाज मात्र आपल्याला स्ट्राईक एंड वरती येताना पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने कमी गतीचे चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विनय गवंडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
परंतु मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला ना आतापर्यंत महत्त्वपूर्ण 4 चौकार शरद बुंदाटे या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळण्यात आले. तर धावफलकाला आकार देण्याचं काम त्या खेळाडूनं मात्र नक्कीच केलंय. सिंगल्स, डबल्स आणि चौकारच्या माध्यमातून अगदीच जर पाहिलं ना तर श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली या संघाची धुरा सांभाळण्याचं काम त्याने केलंय. इथे फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी विनय आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळतील. कॉटन बॉलची संधी जी प्राप्त झाली होती ती मात्र इथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि विकेटचं पतन झालंय. आत्मविश्वासानं परिपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना शरद मोठा फटका पाहायला मिळतोय. ओ हो बिग हिट मैदानाच्या बाहेर आपण चेंडूला भिरकावून देताना पाहिलंय. शरद बुंदाटे या खेळाडूला साधावा षटकार. ती खेळतोय आणि संघाची जर टोटल धावसंख्या पाहिली ना तर ती आपल्याला 36 पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूने फक्त त्या ठिकाणी किल्ला लढवण्याचं काम आपल्याला शरद बुंदाटे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अशीच गोष्ट 350 वर्षापूर्वी सुद्धा घडली होती. राजा आम्ही वरबा पोहून मांडवात मिरावं आणि राजांनी मोहिमेवरती जावं हे आम्हाला मान्य नसणार आहे म्हणून दारात मांडव सजलेला असताना तालाजी मालुसरेने कोंढाणा किल्ल्यावरती जाऊन लढावं. तशीच बाजू एका बाजूला आपल्याला शरद बुंदाटेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनयवरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा बिग हिट पॅरेलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार वातावरण गार येतोय षटकार. होणारी पत्न एका बाजूला आपण जर पाहिलं तर सर्रास विकेट जात होत्या. परते शरद बुंदाटे हा तारणहार ठरलाय. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतो या स्पर्धेतील. पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार काय? विनय गवंडीवरती आक्रमण चढवलंय. शरद बुंदाटे ऑन स्ट्राइक ऑन फायर. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर.
षटकार हॅट्रिक कंप्लीट होतीये. शरद बुधाटेच्या बॅट मधून एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी होऊ द्या. जर पाहिलं ना तर एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम केलं आणि हे किल्ला लढवण्याचं काम करत असताना धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 48 धावा, 48 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि 49 धावांचं लक्ष्य असणार आहे ते मोरया 11 पळसपे संघाला. 24 चेंडू आणि 49 धावा. पुढील मॅचचा टॉस आपण करून घेऊया, जिथे आणखीन एक मोठी लढत पाहायला मिळेल. खारकोपर 11 खारकोपर आणि प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई या दोन संघांदरम्यान. विष्णू शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करतोय. पाच ओव्हरची लढत असेल, 2 पॉवर प्लेचे षटक असेल. खारकोपर आणि शेई ही लढत आपल्याला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतली ही तिसरी बिग फाईट पाहायला मिळेल. शेई वन द टॉस अँड चूज टू फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओके, टॉस या ठिकाणी शेई टीमने जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील मॅच साठी दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. तर पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. इथे 48 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असणार आहे. आणि मी मात्र थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आई 11 डेरवली आयोजित आमदार चषक 2025. माननीय श्री आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि महेश शेठ बालदी या 2 आमदारांचा सन्मान करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आवाजामध्ये बदल करूया. मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय शुभम म्हात्रे सरांना. थँक्यू सो मच जेडी सर. सामन्याला करूया आपण सुरुवात. लेट्स प्ले. मॅच इज ऑन नाव. आणि जिथे 24 बॉल वरती 48 धावा पहिल्या इनिंग मध्ये श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली टीमच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात आणि 49 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते मोरया 11 पलसपे टीमच्या समोर. सलामीची जोडी मैदानात. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय या राहुल बैकर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती संदीप मालकर. ओ पहिलाच बॉल चांगल्यारीत्या अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण गोलंदाज साहिल लोंगले या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलाय. अगदी उमरोली एक्सप्रेस
तसंच कर्जत एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजीची ओळख आहे. ISPL सारखी एक मोठी टुर्नामेंट खेळलेला खेळाडू, आपल्या रायगडकरांचं नाव साता समुद्रा पलीकडे ज्या खेळाडूंना नेऊन ठेवलंय तो गोलंदाज साहिल लोंगले. सुरेख चेंडू ऑन ड्राईव्हला हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. तत्पर्यंत मात्र एक सिंगल रन होईल कंप्लीट. राहुलनं आपल्या टीमचं खाता अकाउंट ओपन केलंय. एक धाव लागली धाव फलक्यावरती. ऑन स्ट्राईक वरती आता संदीप मालकर या फलंदाजाला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न आणि गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी पहिल्याच ओव्हर मध्ये हुकमी एका गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. ओ वाट बॉल, काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. टप्पा खाल्ल्यानंतर अगदी हातभर चेंडू बाहेर टर्न होतोय आणि हीच ओळख, हीच खासियत आहे या गोलंदाजाची. वेगानं गोलंदाजी तर हा गोलंदाज करत असतो, परंतु दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज, त्यामुळेच अगदी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हा खेळाडू खेळ करतोय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेस होईल का? बॉल मात्र लॉंग ऑनच्या पलीकडे, एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय तो फलंदाज संदीप मालकरच्या बॅट मधून. खूप चांगला फटका आपण पाहिलाय. चौकाराने सुरुवात, लोअर फुल टॉस, यावेळेला मात्र कमबॅक केलं जात आहे. अगदी चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू लगेच आपण पाहिलं तर फुल्लर लेनचा टाकला. 5 चेंडू आणि फक्त 5 धावा आतापर्यंत गोलंदाज साहिल लोंगलेच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. या षटकातील हा शेवटचा बॉल. ओ यावेळेला थोडस चुकलाय, फुल टॉस बॉल मिळालाय आणि ऑन साइडला बॉल मात्र पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती षटकार. शेवटच्या बॉल वरती आला होता षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि इथून देखील 38 धावसंख्येची गरज. पहिल्या 5 बॉल वरती सुरुवात चांगली झाली होती ती उमरोली टीमची, परंतु शेवटच्या बॉलवरती संदीप मालकरींच्या बॅटमधून आपण मात्र षटकार पाहिलाय. दुसरा गोलंदाज संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक गणेश घारे. आणखीन एक युवा आणि हुनहार गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. ऑन स्ट्राईक एंड वरती तुम्ही राहुल बैकर या खेळाडूला पाहता, विस्फोटक आणि आक्रमक खेळाडू. ओ पहिला चेंडू शफल होऊन अक्रॉस द लाईन न मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बॅटल मात्र फार रोमांचक पाहायला मिळेल. हा सामना एकदम टफ फाईट होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ त्याच दर्जाचे आहेत. पहा खूप टप्प्याचा चेंडू, थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून. पंचांचा इशारा येतोय की हा वाईट बॉल आहे, जास्तीचा बाहेरचा चेंडू. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल ती मोरिया 11 प्लस पे टीमला आणि धावा संख्या होईल ती 12. राईट आर्म ओव्हर द विकेट. अखूट टप्प्याचा भिरकावण्याचा प्रयत्न, लॉंग स्लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा जीवावरती बेतला असता, परंतु
2 धावा या सक्सेसफुली धावून कंप्लीट केल्यात. 1 धाव तर वेगानं कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला, परंतु दोन्हीही खेळाडूंनी अगदी वेगानं दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली आहे. 14 धावा धाव फलकावरती या 2 धाव्यांच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 14 वरती. आणि उर्वरित आता चेंडू बाकी आहेत त्या 16 चेंडू बाकी आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. 16 चेंडू आणि 35 ची गरज. इथून देखील दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना आपण पाहतोय. कोणताही संघ सध्या तरी फ्रंटफूट आणि बॅकफूट वरती नाहीये. हो, यावेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथून फलंदाज मात्र आता तंबूत येऊन बसलाय. विकेट क्रमांक पहिला मोरया 11 पलसपी टीमचा. तत्पूर्वी भडवल टीमचे पुरस्कर्ते विजय शेठ गोमारे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आज भडवल संघ या स्पर्धेमध्ये उतरवण्यात आला. ते भडवल टीमचे पुरस्कर्ते विजय शेठ गोमारे साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. पहिली विकेट मात्र मैदानातून बाहेर. निश्चितपणे या मागील मॅच मध्ये याच खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता, परंतु या मॅच मध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली आहे. खेळाडू मात्र झालाय बाद. काय झालं? 'चौकार येतो व्ही शेप मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. तो फलंदाज राजू ठाणगेच्या बॅटमधून. अठरा धावा टोटल धाव फलक्यावरती. एक्सपिरियन्स खेळाडू राजू ठाणगे यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. गोलंदाज तयार. हो, काय फटका! लांब लचक, लॉंग अँड स्ट्रॉंग शॉट, षटकार फलंदाज राजू ठाणगेच्या बॅटमधून. चोवीस धावसंख्या मोरया 11 प्लस स्पीड टीमची धाव फलकावरती लागली आहे आणि इथून 12 बॉल वरती आता आणखीन 25 धावा बनवायच्यात. अर्ध लक्ष मितर म्हणे कंप्लीट केलाय, अर्ध लक्ष अजून कंप्लीट करायचं आहे. निकेत, मी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही संघ हे मातब्बर आहेत. संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळेल आणि दोन्ही टीमचं आता 2 ओव्हर झाल्यानंतर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर लगभग सेम आहे.
24 झाल्यात आणि 25 ची गरज, म्हणजे एकंदरीत दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न मात्र चालू आहेत. तिसरा गोलंदाज उमरोल टीम कडून गोलंदाजीच्या मार्क वरती हर्षल लोंगले या खेळाडूला आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज संदीप मालकर, एक अनुभवी फलंदाज पलसपे टीमचा ऑन स्ट्राइक एंड वरती. ऑन साइडला फटका आपण पाहतोय की स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. सिंगल रन वेगाने कंप्लीट केली. हा थ्रो देखील परफेक्ट झाला. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न देखील नाहीये. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होईल. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आता राजू ठाणगे यांना आपण पाहतोय आणि धावा संख्या होईल ती 25. 24 धावा अजून करायच्या आहेत. 11 बॉल मात्र बाकी आहेत. ओ हेलिकॉप्टर, त्यापेक्षा सुरेख झेल टिपलाय. फिल्डर आपण भावेश लोंगलेला त्या ठिकाणी पाहिलाय. अगदी एक हाती हा झेल टिपला जातोय आणि मी तर म्हणेन या मॅच मध्ये सर्व उत्कृष्ट झेल कॅच ऑफ दी डे आणि कॅच ऑफ दी मॅच आपण पाहिलं तर भावेश लोंगलेच्या माध्यमातून टिपला गेला हा झेल. जबरदस्त झेल आपण भावेशच्या माध्यमातून पाहिलाय. आणि कॅचेस विन द मॅचेस आपण बऱ्याचदा सांगतो की क्रिकेटमध्ये जेवढं महत्व फिल्डिंग, जेवढं महत्व बॉलिंग आणि बॅटिंगला आहे, तितकंच महत्व किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व आहे फिल्डिंगला. पकडा कॅच आणि जिंका मॅच आपण सातत्यपूर्ण नेहमी म्हणत असतो. आणि का अफलातून कॅच या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षक भावेश लोंगलेच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. मोठा झटका मिळाला तो मोरिया 11 पलसपे टीमला. त्यांची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 25. अजून देखील 24 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न करणे कधीही सोडू नका, कारण अपयश हा यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे. प्रयत्न तुम्हाला सातत्यपूर्ण करावे लागतील. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. गोलंदाज हर्षलनं हा निर्धाव चेंडू मात्र डिलिव्हर केलाय. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. जसजसे आता डॉट बॉल येत जातील तर तसा प्रेशर दबाव हा मोरिया 11 पलसपे टीमवरती वाढत जाईल. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, अपील आउट पाहायला मिळाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मिळतोय तो मोरिया 11 पलसपे टीमला. शैलेशजी शेंडे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वळूया मॅच कडे, जिथे आता या ओव्हरमध्ये हर्षलच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग चालू आहे आणि पूर्णपणे कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करतोय तो गोलंदाज हर्षल लोंगले. हा गोलंदाज नवीन फलंदाज निलेश वायदंडे आपल्याला ऑन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत साहिल पोहोचला जातोय. आणखीन एक विकेट. सलग 2 चेंडू आणि 2 खेळाडू मात्र बाद.
आविष्कार पाटील आणखीन एक युवा आणि तडफदार फलंदाज या टीमचा आता मैदानात आहे. आविष्कार पाटीलची आम्ही बॅटिंग पोंजाच्या डे नाईट टुर्नामेंटला पाहिली आहे. अगदी रिव्हर्सचे षटकार, लांब लचक षटकार लगावणारा खेळाडू. पहा पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर. मी पोंजेच्या टुर्नामेंट मध्ये देखील या खेळाडूचा उल्लेख केला होता की हार्दिक पांड्या स्टाईलला हा फलंदाज फलंदाजी करतोय आणि पहिलाच बॉल आउट ऑफ दी पार्क, षटकार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 18 धावसंख्येची गरज आहे ती मोरया 11 पलसपे टीमला. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज होती. षटकार खाऊन देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज हर्षल लोंगले या गोलंदाजानं आणि 3 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवल्यात. एक मॅचला टर्न करणारं, मॅचला मोमेंटम देणारं षटक गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून मात्र फेकण्यात आलंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 18ची गरज. कोणत्याही टीमने अजूनपर्यंत सामना जिंकलेला नाहीये. दोन्हीही टीमच्या बाजूने प्रयत्न मात्र चालू आहेत. प्रयत्न करणं कधीही सोडू नका, कारण हा अपयश हा यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे. आयुष्यातील अडचणींना सामोरं जाण्याची तयारी ठेवा, कारण त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता. अडचणीला सामोरं जाण्याची तयारी या ठिकाणी दाखवली आहे. पहिल्या चेंडूवरती आविष्कारनं षटकार लगावलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय. पहिलाच बॉल कट केला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव कदाचित महागडी, 100% महागडी ठरली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. मीरजी बेडेकर यांना विनंती आहे, आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू कटचा फटका आपण पॉइंटच्या फिल्डरकडे जाताना पाहिला. तिथे मात्र फिल्डिंग चांगली झाली आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरी धाव महागडी ठरली आणि दुसऱ्याच धावेच्या प्रयत्नात खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. तीन बॉल वरती 3 चौकार जर खेळाडूने लगावले तर संजयजी गोजे या साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि मॅच जर जिंकवली तर 2500 रुपये. पलसपे गावचे जावई संजयजी गोजे साहेबांकडून, संदेशजी गोजे साहेबांकडून हे पारितोषिक आहे. सामना जर जिंकवला तर 2500 रुपये मिळतील. या चेंडूवरती सिंगल रन कंप्लीट. पहिल्या बॉलवरती राजा पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 4 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती संघाचा वेल फिनिशर म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे तो आविष्कार पाटील स्ट्राइक एंडला आहे आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं काय प्रकारे फटका मारला होता ते आपण सर्वांनीच पाहिलंय. हा चेंडू गेलाय गेलाय गेलाय, अगदी रेल्वे पटरीच्या वरून गेलाय की काय. लांब लचकाचा षटकार, फलंदाज आविष्कार पाटीलच्या बॅट मधून.
धावसंख्येची गरज असताना शफल होऊन फाईन लेगच्या वरतून षटकार मारणं ही एक वेगळीच कला आहे. अगदी 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवरती आउट ऑफ दी पार्क षटकार आले ते फलंदाज आविष्कार पाटीलच्या बॅटमधून. मी यापूर्वी देखील सांगितलंय टीमचा वेल फिनिशर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, अगदी शेवटला 6 बॉल 7 बॉल असताना हा खेळाडू मैदानावरती येतो आणि तिथून सामना जिंकून देण्याची ताकद ठेवतो, ही ओळख आहे या फलंदाजाची. अगदी हाय व्होल्टेज अशी मॅच, प्रेशर दोन्ही संघांवरती आपण पाहतोय बराचसा पाहायला मिळालाय. फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी चेंज, अगदी एक फिल्डर अगदी समोर ठेवलाय, कदाचित प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न असावा. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. पंचांना विनंती असेल जरा स्पीडअप करायचं, बराचसा टाइमपास चालू आहे, यानंतर आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत, जरा स्पीडअप करा दोन्ही पंच. 3 बॉल 6 ची गरज, दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत, परंतु आविष्कार पाटील या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण यंग फलंदाज आहे, गोलंदाज देखील यंग आहे, यंग वर्सेस यंग अशी लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु सध्या तरी आविष्कार या ठिकाणी सरस ठरताना आपण पाहिलाय. 3 चेंडू 10 ची गरज, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 3 बॉल वरती 10 धावा या कंपल्सरी बनवायच्या आहेत. हाय व्होल्टेज काटे की टक्कर, 4था चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय या ठिकाणी तयार आहे. हा बॉल देखील वाटतो मॅग्निफिकेशन स्ट्रोक, षटकार लगावलाय आणि षटकार हॅट्रिक देखील दाखल केली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांना या फलंदाजासाठी, कारण सामना कोणी जिंको कोणी हारो, परंतु मॅच म्हणजे मज्जा या खेळाडूने 100% आणली आहे. 1 मोर 6 षटकार. नको जरा वेगळा विषय तो 12 सांगता बघा, जाऊ दे आपल्याला करायचं. विष्णू शेठ लोंगले यांच्याकडून जर सामना जिंकला तर 1000 रुपये उमरोड टीमला. 2 चेंडू, ओहो काय 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 केलंय, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, काय इनिंग साकारली आहे. हा देखील पंच षटकार आहे की चौकार, चौकार आलाय. 4 चेंडू आणि 22 धावांची विस्फोटक इनिंग खेळून आज सामना आपल्या टीमसाठी जिंकून देणारा खऱ्या अर्थ संघाचा कोहिनूर हिरा आणि वेल फिनिशर आविष्कार पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. संघाला विनंती आहे की आपण हस्त आंदोलन करायचं. सामना संपलाय, परंतु मैत्रीपूर्ण लढत आहेत आपल्या. आणि एक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. निहार मंगेश पाटील पलसपे यांच्याकडून आविष्कारसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ बॅटिंग. 4 चेंडू आणि 22 ची इनिंग. आविष्कार पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आविष्कार यावा पण